कोपरगाव नगर परिषदेच्या वाढीव घरपट्टी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला यश आलं आहे। नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांनी लेखी आश्वासन देत घरपट्टी वाढीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत निर्णयासाठी मांडला जाईपर्यंत वाढीव घरपट्टीला स्थगिती देण्यात आल्याचं सांगितलं। तसेच तोपर्यंत नागरिकांना वाढीव घरपट्टीच्या पावत्या वितरित केल्या जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली असून घरपट्टी वाढ रद्द किंवा कायम स्थगित करण्यासाठी सभागृहात पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचं म्हटलं आहे। नेमकं चर्चा आली, पालिकेच्या वतीने काय निर्णय घेण्यात आलेला आहे? राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जे धरणं आंदोलन केलं या संदर्भात आम्ही त्यांचं जे निवेदन आहे त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलं आहे। त्यानुसार घरपट्टी वाढीचा विषय हा जनरल बोर्डमध्ये घेतलेला आहे। जनरल बोर्डचा जो निर्णय होईल तोपर्यंत आम्ही नोटीस वाटपचं स्थगित ठेवतो आहे। तर 25 तारखेला जो निर्णय होईल त्याच्यानंतर ते वाटप सुरू होईल। जो निर्णय होईल त्याच्यानुसार कारवाई करण्यात येईल। आणि डाप्यांच्या संदर्भात देखील माहिती मागितली होती। ती जी आहे आम्ही प्रत्यक्ष जो HOD आहेत आमचे विभाग प्रमुख त्यांच्याकडनं अहवाल घेऊन त्यांना त्याची माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार आशुतोष दादा काळे यांच्या आदेशानुसार घरपट्टीवाढीचा जो विषय होता त्या संदर्भात त्या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी कालपासून बसतो। आज आम्हाला खऱ्या अर्थाने यश आलं की जी पुढची प्रक्रिया जी करणार होती नगरपालिका ती स्थगित करण्यात आली घरपट्टीवाढीची। आणि दुसरा एक विषय होता की ढाप्यांचा जो विषय होता 750 ढापे कोपरगाव शहरामध्ये लागले त्याविषयी जे काही संबंधित जे काही नगरपालिकेकडे अहवाल आहे तो आम्ही मागितला आहे, तो ते आणून देत आहे। आणि 2 महिन्याची पाणी कोपरगावला राहायला पाहिजे होतं, 1 महिन्यातच संपलं। ते कसं संपलं त्या संदर्भात संबंधित डिपार्टमेंट करून त्याचे पत्र आहे ते आम्हाला ते आणून देत आहे। त्यामुळं आज या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे काही आंदोलन होतं याला यश झालेलं आहे। आणि कोपरगाव शहरामध्ये जी काही करवाढ होत होती त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। आम्ही कोपरगाव शहराच्या नागरिकांसाठी माननीय कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हा दुसरा दिवस होता आमच्या आंदोलनाचा। त्या ठिकाणी आत्ता पापडीवाल साहेब व नगरपालिकेचा स्टाफ या ठिकाणी आम्हाला भेटण्यासाठी आला आणि आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी एक पत्र दिलं आणि त्यांनी या ठिकाणी ते कबूल केलं का ज्या नोटिसा आत्ता ते वाटत आहे त्या नोटिसा त्यांनी आजपासून त्या ठिकाणी त्या स्थगित करणार आहे। आणि जो जनरल बोर्डचा विषय जनरल बोर्डमध्ये हा विषय आहे, जनरल बोर्डमध्ये जो विषय जे ठरेल त्यानुसार त्या पुढे ते कारवाई करण्यात आहे। आणि मी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी ह्या कोपरगाव शहराला सांगू इच्छितो का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक का ह्याच भूमिकेमध्ये राहणार आहे का कुठल्याही पद्धतीची घरपट्टी या ठिकाणी वाढू नये त्याच्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करणार आहे। येत्या 25 तारखेला जनरल बोर्डची मीटिंग आहे, या कर संदर्भात आपण आवाज उठवणार 100%। आज आपण तुम्हाला बघितलं असेल का जे पापडीवाल साहेबांनी आम्हाला सांगितलं का ज्या नोटिसा ते वाटत होते आतापर्यंत 9 ते 10 हजार नोटिसा कोपरगाव शहरातनं वाटलेल्या आहे। ऑलरेडी 20,000 प्रॉपर्टी आहे कोपरगाव शहरामध्ये, 10,000 प्रॉपर्टी त्यांना वाटायच्या बाकी आहे अजून। त्या सगळ्या नोटिसा आजपासनं कोपरगाव नगरपालिका या ठिकाणी थांबवणार आहे, त्याला स्थगिती केलेली त्यांनी। आज रोजी आपण आंदोलन स्थगित करत आहोत। हो नक्कीच। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो। आमदार आशुतोष दादा काळे साहेबांचा विजय असो।